नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्र, तुम्ही आजचा इथं व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज आहे, ती पडणार आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल इथं करू शकता. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती सर्च करू शकता एज्युकेशन. तर सुद्धा तुम्ही सर्च करून सुद्धा इथं चॅनल जे ते जॉईन करू शकता आणि इथं ॲप जो आहे इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र, आपले जे त्याच्या इथं व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनल तिथं अपलोड होत असतं. तर तिथून तुम्ही तिथे डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, तुम्ही आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवर अशा प्रकारच्या व्हिडिओ आहेत ते रोज येत असतात मित्र. तर अजून जिथे आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंट इथं फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा आपले जिथे काही अपडेट आणि रील्स वगैरे इथं येत असतात मित्र. चला तर मित्र, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या इथे सर्वात आधी VPN जे असेल ते आपल्या इथे कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा. ओपन केला तर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेज दिली, तर तुम्ही एक कोणताही किती इमेज घ्यायचा आहे. घेतल्यानंतर आपल्या त्या इमेजची जी लेअर असेल ती आपल्या इथं 30 सेकंदापर्यंत इथं करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला त्या इमेजवरती इथं क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याची जी लेअर आहे ती 30 सेकंदापर्यंत इथं करून घ्यायची आहे. त्यानंतर सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे. त्यानंतर व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला एक बिटवाला इथं व्हिडिओ दिला आहे तो आपल्या इथं ॲड करायचा. ॲड केल्यानंतर त्याचा जो काही इथं ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा की त्याचे ते करून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि त्या एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला जिथे काय यायचं बिटनुसार इमेज असेल तो आपल्या इथे स्प्लिट करायचं. तर आता आपल्या इथे बिट 2 वरती जे ते इथे मित्रांनो काय करायचं, जायचं त्यानंतर इथं स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं बिट 3 वरती जे ते मित्रांनो इथं काय करायचं मित्रांनो बघा, इथं जायचं आहे त्यानंतर स्प्लिट करायचं. परत बिट 4 वरती जे ते आपल्याला येऊन इथं स्प्लिट करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं जेवढं काय आपले बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेज जे असतील तिथे स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, बिटवाला जो व्हिडिओ असेल तो आपल्या इथे डिलीट करायचा आहे आणि त्यानंतर इथं इमेज जे असतील ते रिप्लेस करायचे. तर ते करण्यासाठी सेकंड इमेजवरती यायचं आहे. त्यानंतर आपल्या रिप्लेस ऑप्शनमध्ये जाऊन फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज रिप्लेस करायचा असेल तो इथं करून घ्या. रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या इथं काय ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील ते आपल्या इथं द्यायचे आहेत मित्रांनो. ओके, तर मित्र, आता आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी स्वतःच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आता इथं थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेम आला आहे. तर आता आपण ओके, तर मित्र, आता आपल्या इथं ॲनिमेशन जे आहे ते आपल्या इथं अप्लाय करायचं. ते करण्यासाठी स्वतःच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. तर इनमध्ये जाऊन आपल्या इथं ॲनिमेशन भेटणार त्याचं नाव आहे मित्रांनो इथं सडन इम्पॅक्ट. तर इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती इथं येऊन जायचं. सेकंड इमेजवरती येऊन आपल्या इथं कॉम्बोमध्ये येऊन जायचं. कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं पेंडुलम 1 द्या. त्यानंतरच्या परत इमेजवरती इथे येऊन इथं पेंडुलम 2 द्यायचा आहे. परत नंतरच्या तिथं इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या इथं पेंडुलम 1 द्यायचं आहे. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन इथं पेंडुलम 2 जे ते द्यायचं आहे. आणि परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती आपल्याला इथं कॉममध्ये जाऊन इथं स्टेच अँड डिसऑर्डर अशा प्रकारचं ॲनिमेशन इथं अप्लाय करून टाका. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन इथं वे ॲम्प्लिफिकेशन हा जो ॲनिमेशन तिथं अप्लाय करा. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन इथं परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉममध्ये जाऊन फ्लॅश झूम हा जो ॲनिमेशन तिथं अप्लाय करा. परत नंतरचा जो इमेज आहे त्यावरती येऊन जायचं. परत इथं कॉममध्ये जाऊन इथं वेव अँड स्लाइड हा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका. परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल मित्रांनो त्यावरती येऊन इथं ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इथं इनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यानंतर इथं रॉक वर्टिकल हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. परत नंतरचा जो काही इथं ॲनिमेशन आहे त्या आपलं इमेजवरती यायचं. इमेजवरती आल्यानंतर इथं आपल्या जिथं बघा मित्रांनो काय करायचं, इथं रॉक वर्टिकली हा जो ॲनिमेशन इथं देऊन टाका. आणि परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल मित्रांनो त्यावरती येऊन इथं रॉक हॉरिझॉन्टली हा जो ॲनिमेशन आहे इथं देऊन टाका. परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं रॉक वर्टिकल हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन जायचं. परत इथं कॉममध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट स्टेज हा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका. आणि त्यानंतर परत नंतर जो काही इथं इमेज असेल त्यावरती आपलं परत इथं येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉममध्ये येऊन इथं स्लीप अँड स्लाइड 1 द्यायचा. आणि परत नंतर जो काही इमेज आहे त्यावरती येऊन इथं स्लीप अँड स्लाइड 2 हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. तर इथं ॲनिमेशनचं आपलं इथं काम झाले. त्यानंतर आता आपलं इफेक्ट द्यायचं. तर ते देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती इथं येऊन जायचे. त्यानंतर आपलं इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये इथं वेस्टर्न ॲक्शन अशा प्रकारचा जो इफेक्ट भेटेल तो आपल्या ॲडजस्टमेंटवरती इमेज परत इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बटरफ्लायज इफेक्ट भेटेल. जर का तुम्हाला इथे भेटत नसेल त्यावरती सर्च करू शकता, तुम्हाला इथे भेटून जाईल. तर तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याचे 2 सेकंदापर्यंत इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक हिटेड डिस्प्ले अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून त्या 2 इमेजपुरती ह्याची ॲडजस्टमेंट इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत इथं बॉडी इफेक्टमध्ये जाऊन इथं ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये तुम्हाला एंजल विंग्स अशा प्रकारचा इथं इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन इथं तुम्हाला इथे सर्च करायचा इफेक्ट, कारण तुम्हाला त्या लगेच भेटणार नाही. त्यासाठी तुम्ही ते सर्च करा. त्याचं नाव आहे मित्रांनो रेट्रो ब्लूच. तर इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. त्यानंतर आपलं परत एक इमेज सोडायचा आणि नंतरचा जो काय आपल्या इथं इमेज आहे तर मित्रांनो आपल्याला परत काय करायचं, आता डायरेक्टली
एक 14 सेकंदाच्या इमेजवरती येऊन जायचं आहे आणि त्यानंतर आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन इथं बटरफ्लाईज हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्या इथे इमेजवरती जायचं आहे. परत आपल्या इथं बॉडी पिकमध्ये येऊन जायचं आहे. इथे तुम्हाला जे ते क्विक क्लोनिंग हा जो इफेक्ट आहे तो इथे भेटेल तो आपल्या करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज इथं करून टाका. परत शेवटच्या इमेजवरती जायचं आणि परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन शेक हा जो इफेक्ट आहे तो आपल्या करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज इथं करून टाका. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला ते व्हिडिओ जातो इथे रेडी झाला तर रेडी झाल्यानंतर आपल्याला इथे एक्सपोर्ट करायचं आहे. तर एक्सपोर्टवरती क्लिक करा म्हणजे आपला जो आजचा त्या व्हिडिओ तिथे एक्सपोर्ट होण्यासाठी तर सुरू होऊन जाईल मित्र. तर मित्र आपले जे त्याच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओला लाईक अँड नक्की करा मित्र. तर मित्रांनो अजून जे ते आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्र भेटूत आपण नंतरच्या वेळेमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.